मुंब्रा पोलिसांनी पकडला 22 किलो गांजा। पोलीस उपनिरीक्षक भोसले मुंब्रा पोलीस ठाणे यांना खात्रीशीर बातमी मिळाली। दिवा खर्डी रोड दिवा मुंब्रा येथे एक इसम गांजा या अंमली पदार्थांची विक्री करण्याकरिता येणार आहे। मिळालेली माहिती व पोनी कोल्हटकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सापळा लावून इसम नामे रहमत खान तमीज खान वय वर्ष 33 वर्ष राहणार गॅलेक्सी अपार्टमेंट रूम नंबर 7 अलमास कॉलनी सैनिक नगर मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे मूळ पत्ता लालखडी उमर मस्जिदच्या जवळ अमरावती यास त्याचे कडील कारसह ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे 2,75,000 रुपये किमतीचा 22 किलो गांजा, 2 लाख रुपये किमतीचा हुंडाई कार, 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 5,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरचा 22 किलो गांजा त्याने मोहम्मद सादिक राहणार रहिमात नगर तालुका धारणी जिल्हा अमरावती यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले आहे। फरवरी 2024 को पुलिस स्टेशन मुंब्रा के पीएसआई भोसले की टीम को जानकारी मिली, एक आरोपी जयेश वाइन शॉप यहाँ पर गांजा बेचने के लिए आने वाला है। उन्होंने ट्रैप लगाया। ट्रैप लगाने पर एक हुंडई कार में आरोपी रहमत खान तमीज खान 22 किलो गांजा के साथ मिला। उसको अरेस्ट किया। हुंडई कार जब्त की है। उनके साथ जो 2 मोबाइल थे 2 मोबाइल भी जब्त किए हैं। आरोपी अरेस्ट है। इन्वेस्टिगेशन शुरू है। आज उनको कोर्ट में भेजा जाएगा और उनका PCR लेकर और ज़्यादा इंट्रोगेशन करेंगे। इसमें पूरी चेन पूरा रैकेट हम डिस्क्लोज करने की कोशिश करेंगे। आरोपी के बारे में कुछ बैकग्राउंड डिटेल्स है? आरोपी अलमास कॉलोनी मुंब्रा का रहने वाला है। बेसिकली वो अमरावती का है। उसके बारे में और डिटेल्स हम चेक करेंगे। काफ़ी बड़ा माल मतलब बड़ी रिकवरी है सर। इसके बारे में और नॉर्मली रैकेट्स वगैरह कुछ पता चल रहा है कि आगे इसके लिए हम ये कहाँ बेचने के लिए आया था, किसके साथ में कॉन्टैक्ट्स में था मुंब्रा में? इसकी चेन पूरी इन्वेस्टिगेशन में ढूंढी जाएगी और जो जो आरोपी इसमें इन्वॉल्व है उनको ये गुने में लिया जाएगा। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सिव्हिल रुग्णालयाने महिलेच्या पोटातून काढला भला मोठा मासाचा गोळा. उल्हासनगर परिसरात भाजी विक्री करणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून दुखत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करणे आवाक्याबाहेर होते. त्यामुळे या दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर 20 जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले गेले. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सदर महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील सुमारे 10 किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आला, अशी माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रेया शेळके यांनी दिली आहे. महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन काढल्यानंतर तिच्या पोटात पाण्याने भरलेला मांसाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती, परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ञ डॉक्टर प्रियांका महांगडे आणि कर्मचाऱ्यांनी अधिक कथक परिश्रम घेतले. महिलाच्या पोटातील मांसाचा गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखं दुखणे, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळतात. काही वेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवला आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी अधिक माहिती दिली. एक 48 वर्षाची महिला ती भाजी विक्रीचं काम करते स्मॉल स्केलवर आणि तिला काही दिवसापासून त्रास होता. त्यांनी डॉक्टरला दाखवत होती. टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन रिलीफ मिळत होत थोडाफार, पण तो काही दिवसानंतर तिचं लघवी बंद व्हायला लागली आणि संडासाला पण त्रास व्हायला लागला तिला. तर ती आमच्याकडे डॉक्टरकडे अप्रोच झाली. ते सोनोग्राफी वगैरे केलं. सोनोग्राफीमध्ये पोटात काहीतरी मोठी गाठ आहे हे आमच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर सगळे इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलं. एक तर ती बाई 48 वर्षाची पोस्ट मेनोपॉझल पाळी थांबलेली आहे आणि तिला डायबिटीज आहे हेवी आणि हायपोथायरॉइडिझम पण होता. त्याने अशा केसमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होतं केस, परंतु आम्ही आमचे गायनेकोलॉजिस्ट, आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर महागडे, आमचे श्रेया गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आणि बाकीचे लोक आम्ही सगळे बसलो आणि त्या गोष्टीवर डिस्कस करत होतो की काय करता येईल कसं. आणि अनेस्थेसिस्ट डॉक्टर प्रियंका महागडे यांचं सजेशन घेतलं. बाकी सगळ्या डॉक्टरची टीम बसली, सर्जन्स वगैरे सगळे, आणि डिसाईड केलं की आपण ऑपरेट करूया. कारण एकंदरीत सोनोग्राफी, सिटी स्कॅनवरून तो गोळा खूपच मोठा असं वाटत होतं आणि पहिली एक भीती होती की कॅन्सरचं पण असू शकेल. तर पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेतलं. खूप गरीब पेशंट आहे, खर्च करू शकत होती. बाहेर तिला जवळपास 3-4 लाख रुपये खर्च येणार होता. तर मग आपण तो ऑपरेट करायचं इथं ठरवलं. आपण ऑपरेट केलं आणि अतिशय छान पद्धतीने ऑपरेशन झालं. जवळपास 10 किलो तो गोळा जो आहे पोटातनं काढला. गर्भपिशवीच्या बाजूला जे अंडाशय असतं, 6-9.5 म्हणून सांगतो यांना, तर तसं ते काढलं. आणि ते बाकीचं एक टेन्शन होतं की ते कॅन्सर आहे, पण तसं एकंदरीत याच्यावरनं काही डाऊट झालं नाही की कॅन्सर वाटतं आहे. परंतु तरी आपण ते हिस्टोपॅथॉलॉजीसाठी चेकिंगला पाठवलेलं आहे आणि पेशंट आहे इथे ॲडमिट आहे, स्टेबल आहे. तिला युरिन आणि स्टूल संडासा जो त्रास होता तो जवळपास संपला आहे. या 10 गोळ्याचा एवढा मोठा गोळा असल्यामुळे ते प्रेशरमुळे तिला लघवी होत नव्हती आणि ह्या प्रेशरमुळे तिला संडासी होत नव्हती. हे केल्या तिला रिलीफ झालं आणि पेशंट छान आहे. बऱ्याच कन्सेप्ट आपले हे की सिव्हिल हॉस्पिटल बांधकामासाठी पाडण्यात आलं आहे. आपण नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे. हे हॉस्पिटल टेम्पररी हॉस्पिटल आहे, परंतु इथे आम्ही
आमच्या दृष्टीने जी काही फॅसिलिटी लोकांना जास्तीत जास्त देता येईल, इनफॅक्ट मी सांगतो की जुन्या सिव्हिलपेक्षाही चांगल्या पद्धतीने आम्ही इकडे केलेलं आहे. आमचे सगळे इथले ऑपरेशन थिएटर्स असतील, वार्ड असतील, ते अतिशय अद्ययावत आहे. आमचे सगळे डेंटल डिपार्टमेंट असेल, अप्थॅलचा डिपार्टमेंट असेल, ENT असेल, सर्जरी असेल, गायनेकोलॉजी डिपार्टमेंट असेल, डिलिव्हरी वार्ड असेल, सीझरसाठी लागणारे ऑपरेशन थिएटर्स असतील, लॅबोरेटरी असेल, ब्लड बँक असेल, कॅज्युअलिटी असेल, या कुठलंही एक गोष्ट आम्ही इथे बंद केलेली नाही किंवा काही. आणि आमची एकच धडपड आहे की पेशंटला जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल. आपल्याकडे येणारा गोरगरीब रुग्ण असतो, पेरिफेरीवरनं येतो, आदिवासी बहुल भागातनं येत असतो, त्यांच्याकडे खर्चाला म्हणजे ऑपरेशन वगैरे करायला किंवा ट्रीटमेंटला पैसे नसतात. मग ह्या लोकांना रिलीफ मिळावा म्हणून ही आमची सगळी धडपड असते. मध्ये मी प्राऊडली सांगतो की आम्ही मध्ये स्पाईन ऑपरेशन पण केले, आम्ही गुडघ्या आणि याचं पण ऑपरेशन्स अतिशय सक्सेसफुली केलेत. आणि मोठे मोठे कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स असतील ते आम्ही इथे केलं आहे. ICU अतिशय चांगलं केलेलं आहे. त्याच्यानंतर बाकी मॅनेजमेंट तिथे चांगली आहे. बाकी एकत्रितच म्हणजे जो टेम्पररीचा जो लोकांनाही हे होतं की हे टेम्पररी हॉस्पिटल इकडे काय होईल, पण तो असं नाही. मी सगळ्यांना एक विनंतीपूर्वक सांगू शकतो की सगळ्या फॅसिलिटी आम्ही इकडे चालू केल्या आहे. कुठलीही फॅसिलिटी किंवा कुठल्या डिपार्टमेंट बंद नाही. आणि आमचे डॉक्टर दिवसेंदिवस चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड एकदम लहान बाळाची डोळ्याची सर्जरी केली आम्ही काल इकडे. तर एक कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स वगैरे आम्ही इकडे करतो आहे. आणि एवढं आहे की लोकांचा सपोर्ट, बाकी गोष्टी आहेत, मेडिसिनची अवेलेबिलिटी चांगल्या पद्धतीने आहे, डॉक्टर्स आम्ही जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीत रामायण राहणार श्रीधर फडके. गीत रामायणामध्ये गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वर हे विलक्षण आहे. त्यातील प्रत्येक गीत वेगळे वेगळे असे सतत जाणवत असते. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीत रामायण राहणार असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त करत गीत रामायणाच्या 2 ओळी सादर केल्या. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्रीधर फडके यांच्या बाबूजी आणि मी या विषयावरील मुलाखतीने अनघा मोडक यांनी त्यांची मुलाखत घेतली. मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत आहे हे सांगताना फडके यांनी हा मार्ग माझा एकला हे गाणे सादर केले. पुढे ते म्हणाले की बाबूजींचे गाणे सपाट नव्हते, त्यावेळी त्यांनी त्यांच्या चालीचे वैविध्य साधले. त्यानंतर बाई मी विकत घेतला श्याम हे गाणे त्यांनी सादर केले. भावगीत सादर करताना गायकाने त्यातील भाव याचा अभ्यास करावा. भाव व्यक्त करणे हे जन्मजात यायला हवे, मगच ते गाणे श्रोत्यांसमोर पोहोचते. मला जे गाण्यातले येते ते मी सर्वस्व ओतले पाहिजे ही वृत्ती असावी. भाव, शब्दोच्चार, लय, ताल हे सर्व त्या गाण्यात ओतले तर ते रसिकांपर्यंत पोहोचते. त्याबरोबरच परमेश्वराचे आशीर्वाद असावे लागतात. संगीतकार चाली कशा बांधतात हे सांगताना फडके म्हणाले की मराठीत आधी शब्द आणि मग चाल असे असते, पण हिंदीत आधी चाल मग शब्द. यावरून त्यांनी फुलले रे क्षण माझे फुलले रे हे गाणे सादर केले. आम्ही संगीतकार गाणे तयार करतो, पण ते किती लोकप्रिय होईल हे माहीत नसते. शेवटी परमेश्वराची साथ लागते. त्यानंतर त्यांनी ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गाणे सादर केले. मी जेव्हा गाण्याला चाल देतो तेव्हा ती आधी माझ्या मनाला पटली तर मी त्याची रेकॉर्डिंग करतो, अन्यथा ती चाल मी करत नाही. सुदैवाने मला चांगल्या गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे सांगताना त्यांनी आशा भोसले, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आरती अंकलीकर यांना त्यांचा आवर्जून उल्लेख केला आहे. आम्हाला जर अशा सोयीसुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही मोठे वैज्ञानिक झालो असतो. दा. कृष्ण सोमण. श्रीरंग शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य ऊर्जा 2024 विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेचे श्रीरंग विद्यालय हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊर्जा 2024 विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे 5वे वर्ष असून यावर्षी जैवविविधता या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील 64 शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन 1 ते 4 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पाणथळ भूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच टेरेस्ट्रियल पक्षी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले. तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांच्या हस्ते पार पडले आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे, श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, माजी
कुलगुरू श्री श्रीरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख, सेक्रेटरी प्रमोद सावंत, नामदेव मनगुडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो. यंदा ऊर्जा कार्निवल प्रदर्शन भरवण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन श्रीरंग विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले. आम्हाला सोयी सुविधा मिळाल्या असत्या तर आम्हीही वैज्ञानिक झालो असतो. तसेच ठाणे महानगरपालिकेतील शाळेतील 40 विद्यार्थी शोध संशोधनासाठी इस्रो येथे जाणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्न करत आहे. हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन सोमण यांनी केले. तर शहराला मोठ्या प्रमाणात खाडी किनारपट्टा लाभला असून या संदर्भातच श्रीरंग विद्यालयात आयोजित प्रदर्शनात जैवविविधता हा विषय विद्यार्थ्यांनी प्रदर्शन स्वरूपात मांडला आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं प्रतिपादन श्रीरंग विद्यालय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी केले. आणि इथे श्रीरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे 5वं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतून आलेली आहेत, फक्त की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झाले. या एक्झिबिशन्स, या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे. त्यासाठी मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे उपक्रम वारंवार झाले तर आपल्या देशाच्या हितासाठीही पुढच्या माध्यमाने निश्चितपणे राहील. याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांमधली जी कुतूहलवाला जो फॅक्टर आहे तो राहावा आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही विनंती करेन की त्यांनी मुलं ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस त्या प्रश्नांना जास्तीत जास्त एंटरटेन करावं आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हे प्रश्न निश्चितपणे वाढत राहणार आहेत कारण गुगलसारखे अनेक प्लॅटफॉर्म या मुलांना उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही तेवढंच सतर्क राहावं लागेल. विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो. 5 वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत. लक्षात घ्या, पुढचा भारत देश घडवायचा असेल, पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचं असेल तर अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते. लक्षात घ्या, हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे. तर त्यामुळे मी ऊर्जा प्रकल्प हे सायन्स एक्झिबिशन जे अरेंज करतायत श्रीरंग विद्यालयाची टीम त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे, ज्या शाळांनी भाग घेतला आहे त्यांचं अभिनंदन करतो. ते एक महान कार्य करतायत नवीन भारत घडवण्याचं. त्याला माहिती आहे की इस्रोनं आता चांद्रयान 3 सोडलं, आदित्ययान गेलं, तसं विद्यार्थ्यांना ही नवीन प्रेरणा मिळते. त्यासाठी ऊर्जा हे संमेलन जे आहे, प्रदर्शन जे विज्ञान प्रदर्शन हे मदत करते. तेव्हा या टीमचं, या विद्यार्थ्यांचं, शाळांचं आणि श्रीरंग विद्यालयाचं मी अभिनंदन करतो.